निळवंडे कालव्यांचं डावा आणि उजवा या ठिकाणी अकोले तालुक्यातील काळी आई चिरून त्या ठिकाणी हे कालवे खालच्या लोकांना पाणी नेण्यासाठी उभ्या पिकात बुलडोझर हाकून त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनमध्ये या ठिकाणी हे कालवे तयार झाले। त्यावेळी शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले। अकोले संगमनेर तालुक्यातील या शेतकऱ्यांनी ही निळवंडा धरण होताना तेव्हापासून या ठिकाणी संगमनेर अकोले तालुक्यामध्ये पुनर्वसन केलं। याच लोकांच्या शेती त्यांना दिल्या। निळवंडे हे वरदान कोणासाठी ठरलं आहे ते नेमकं कळायला मार्ग नाही। भंडारदरा धरणाचं फेरवाटप आमच्या पूर्वजांनी त्या ठिकाणी सातत्याने संघर्ष केलेला आहे। अशा अवस्थेमध्ये येथील शेतकरी नागवला जातोय। येथील शेतकरी संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही आणि तेच या मंडळींना पाहायचं आहे। म्हणून आजही सातत्याने 6 महिने 12 महिने ह्या कालव्यांमध्ये कामं चालू आहेत। कामं काय चालू आहेत? या ठिकाणी हे जे काम आहे हे ढोकरी शिवारातलं आहे, जे येथील स्थानिक शेतकऱ्यांनी बंद पाडले। त्याला कारण काय? हायस्पीड रेल्वे तुम्हाला पाहिजे। अरे आमचं तयार होणारं पाणी तुम्हाला न्यायचं आहे। हायस्पीड रेल्वेने पाणी वाहायला लागल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। या पुढील काळात या व्हिडिओच्या निमित्ताने इशारा आहे, खालच्या मंडळींना इशारा आहे, हायस्पीड रेल्वे न्या, परंतु येथील पाण्याचा थेंब ना थेंब या ठिकाणी आम्ही राखण करू आणि एक थेंबही खाली जाऊ देणार नाही। प्रश्न काय या स्थानिक शेतकऱ्यांचा, ज्यांचे 6 महिने हे काम चालू आहे। या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा या ठिकाणी घातला आहे आणि जर समजा याला काही अडथळा आला तर हा अडवायचा आहे आणि सरळ धोपटपणे हे एवढंही पाणी आमच्या सोडून द्यायचं आहे। आमच्या पाणी ओतायचा कार्यक्रम या मंडळींनी सातत्याने केला आहे। हे पाण्याचा हा मोठा लोट जर खाली गेला तर आमच्या जमिनी राहतील काय? त्या ठिकाणी आधीच शेतकरी संपुष्टात आला आहे, आधीच नागवला गेला आहे। येथील शेतकरी संपला आहे। मेटाकुटीला आलेला शेतकरी आहे। या ठिकाणी याच लोकांनी पाईपलाईनी फोडल्यात। त्या पाईपलाईनी गनिमी काव्यानी काल त्या ठिकाणी पाणी चालू करून आज पाणी चालू करून हे काम बंद केलं आहे। या पुढील काळात याच गोष्टी सातत्याने करावा लागणार आहे। आमचा विकास आम्हाला भकास करून आमच्या जेथे पाणी अडवायचं याच ठिकाणी धरणं, याच ठिकाणी सर्व खालच्या लोकांना पाणी द्यायला आमचा तेव्हाही विरोध नव्हता। परंतु ज्या ठिकाणी आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेबांनी या ठिकाणी भूमिका घेतली, जेथे गरज आहे तेथेच कॉन्क्रिटीकरण करा, जेथे गरज नाही तेथे कॉन्क्रिटीकरण नको, आणि तशा पद्धतीचे ठराव आम्ही ग्रामसभेचे जागोजागी दिलेले आहेत। पण सरलाट पद्धतीनं या ठिकाणी कॉन्क्रीटचा कार्यक्रम चालू आहे। येथील पाण्याचा एक टिपकाही यांना मुरू द्यायचा नाही। येथील पाणी चोर, हे पाणी चोर या पुढेही शेतकऱ्यांना नागवणार आहेत आणि अकोले तालुक्यातील शेतकरी यावही संपलाय आणि त्यावही संपलाय, परंतु आता सुट्टी नाही। हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून त्या ठिकाणी चाकणचं झाकण बंद आम्ही ज्यावेळी करू त्यावेळी आम्ही या पाटांचंही झाकण त्या ठिकाणी बंद केल्याशिवाय राहणार नाही। आणि हे या ठिकाणी जे कामं आता चालू आहेत त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे। त्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईनी 6 महिने बंद केल्यात, त्या पाईपलाईन त्या ठिकाणी दुरुस्त करून दिल्याच पाहिजे। परंतु 6 महिन्याचं त्या ठिकाणी त्यांचं जे पीक बुडालं आहे ते भरून दिलं पाहिजे। या निमित्ताने हापसे साहेब असतील, माने साहेब असतील, आम्ही सातत्याने मागे आंदोलन केलं, त्या ठिकाणी रस्ता रोको केला। अकोले टाइम्सनं वेळोवेळी ही आमची वाताहत दाखवली, म्हणून अकोले टाइम्सचा आभार मानत असताना त्याही आंदोलनामध्ये आपण त्या ठिकाणी पुढे गेलात। चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत ते पोहोचवलं आणि त्या ठिकाणी मोठा रस्ता रोको झाला। वरील आदिवासी लोकांच्या त्या ठिकाणी वाड्या वस्त्या आहेत,
त्यांना जाण्याचे मार्ग बंद आहेत. त्या ठिकाणी लोखंडी पूल छोटे छोटे मंजूर केलेत, परंतु तेही या ठिकाणी होत नाही. तेव्हा हे भिकारी झालेले असतात आणि हे असे आम्हाला उद्ध्वस्त करताना हे त्या ठिकाणी कोट्याधीश झालेले असतात. म्हणून माझा इशारा आहे, या निमित्ताने प्रशासनाला इशारा आहे, सार्वजनिक बांधकाम आणि हे जे पाटबंधारे विभाग आहे यांच्या अधिकाऱ्यांना इशारा आहे, या ठिकाणी जर आमच्या पाणी ओतण्याचा कार्यक्रम केला तर आम्ही त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही. येथील शेतकरी ये तो झाकी है और सब कुछ बाकी है, सर्वच्या सर्व कामं या ठिकाणी बंद पाडू आणि नजीकच्या काळात हेच बुलडोझर हेच पाट उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वापरू आणि या पुढील काळात एकही काम आम्ही होऊ देणार नाही, अशी भूमिका तमाम डाव्या आणि उजव्या कॅनॉलचा कालव्यांच्या लोकांचा शेतकऱ्यांचा हा उद्रेक आहे आणि हा उद्रेक खालील लोकांनी समजून घेतला पाहिजे. हे काम तुम्ही बंद पाडलंय, नेमकी काय उद्देश आहे? नेमकी हे पाणी का बरं अडवताय? हे पाण्याचं नेमकी काय केलेलं आहे? अकोले तालुक्यातील मायबाप जनतेचा कशालाच विरोध नव्हता. ज्यावेळी आमच्या उभ्या पिकातून बुलडोझर त्या ठिकाणी फिरवला त्यावेळी ह्या लोकांनी गरिबासारखं सहन केलेलं आहे आणि हे काय करतात याच्याशी आम्हाला मतलब नाही. परंतु आमच्या पाईपलाईनी डायरेक्ट अस्ताव्यस्त केल्यात, तुकडे ताकडे केलेत. 6-6 महिने शेतजमिनी त्या ठिकाणी पडीक राहिल्यात आणि त्या लोकांचे अश्रू ज्यावेळी यांच्या पैसे ढाळायला जातात तेव्हा यांची अरेरावीची भाषा सहन केली नाही, जाणार नाही आणि या मागेही सहन केली नाही, या पुढेही सहन करणार नाही. रुमणे काढण्याचा कार्यक्रम या पुढील काळात केला जाईल, हे अकोले तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवाच्या वतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.